नमस्कार, मी धनश्री हाऊस क्वीनमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते। आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे, तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू देत। आता वाजलेत बरोबर 8:15। भाकरी आणि भाजी, बटाट्याची छान भाजी मम्मीने केली आणि गाडी 15 ते 20 मिनिटांमध्ये येईल आणि निघावं लागणार आहे लवकर। पावसाचं वातावरण झाले, माझं डोकं इथून दुखायला लागले, रात्री झोप लेट न झाली त्याच्यामुळे। आई येणार? चल तुला घेऊन जातो विमानात। येणार की का तू बी एक दिवस? मुंबईस येताना तुला विमानातच बोलून घेतो की प्रवास नको तुला जास्त। येतेस काय? चल आता माझ्याबरोबर। मुंबई म्हटले की आई 4 हात लांब राहते तुझा बाई। चलो खाऊन घेऊयात। या तुम्ही 8 दिवसांना आपण भेटूया। नो रोना धोना, ओनली हसना। आता आम्ही निघालेलो आहोत आणि 10 दिवसांना भेटणारच सगळे मला बाळाच्या वाढदिवसा दिवशी कोल्हापूरला। मग तेव्हा भेटू परत सगळे एकत्र राजनंदिनीच्या बर्थडेला। आता 9 वाजले, एक 11, 11:30, 12 पर्यंत जाऊन पोहोचेल। तिथून बघूया, पावसाचं वातावरण तरी आहे पण होईल व्यवस्थित जर्नी। जय श्री हनुमान। पाय पडायच्या आणि व्यवस्थित येता जाताना शाळेतनं थांबायचं। मम्मी येऊन असली तर तिथे शाळेतच जरासं रुसणार काय कशा रडूस पाहिजेत। चल हो तर काय, आणि 8 दिवसांनी भेटतोच की। बस जात नाही, पाणी नाही तिथे, पाणी अरे धर आत बाळ, तुझ्या पायात हे आहे, लात मारशील, माईला द्यायचं आहे ते करतो। चलो बाय बाय बाय, या बर्थडेला बाय बाय। अरे लॉक आहे ना दरवाजा? पायात थांब थांब थांब। 2.5 तासामध्ये मी कोल्हापूरमध्ये येऊन पोहोचले। नरेंद्रने मला बोर्डिंग पास दिला, त्याच्याकडे सगळे डिटेल्स होते आणि त्याच्यानंतर आरवसोबत मी कोल्हापूर विमानतळाकडे निघाले। पहिल्यांदाच कोल्हापूर विमानतळावरून मी निघते, कारण याच्यात मी इकडे कधी आले नाही, डायरेक्टली मुंबईवरूनच जास्ती करून संपर्क आला होता कुठेही जाण्याचा। तर खूप छान केलेत आणि पहिलाचं विमानतळ हे वेगळं आहे आणि आत्ताचं हे वेगळं केलेलं आहे आणि एक ऐतिहासिक टच असा असतो ना, तर तो दिलेला आहे आणि तो पुढे दिसेल तुम्हाला आतमध्ये गेल्यानंतर। मी खूप लवकर पोहोचले होते। विमानाची वेळ ही जी होती उड्डाणाची, तर ती 2:10ची होती, 1ला बोर्डिंग होणार होतं आणि मी पोहोचले होते 11:30 वाजता। 11:15 झालं। एक थोड्या वेळानं आत जातो दोघंही, कारण अजूनही त्याने आत घेतलेलं नाही आहे। मुंबईसाठी जे आहे ते अजून लागलेलं नाही, त्याच्यामुळे ते थोड्या वेळाने जातो। ऐतिहासिक मी ह्यासाठी बघितलं, महाराजांच्या सभागृहाचं हे पूर्ण चित्र बघितलं, इतकं भारी वाटत होती ही पेंटिंग, खूप मस्त आणि खूप छान टच होता आणि अगदी मस्त वाटत होतं। कोल्हापूरवरून दिल्ली, त्याच्यानंतर हैदराबाद, त्याच्यानंतर तिरुपती बालाजी आणि त्याच्यानंतर मुंबई, ह्या 4 ठिकाणी विमान इथून जातात। ॲक्च्युअलमध्ये फ्लाईट झाली डिले, 2 वाजता होती आणि 2ची 3 झालेली आहे आता। त्याच्यामुळे आरव मी बसलेलो आहोत, बाकीचे पॅसेंजर पण बसलेले आहेत सगळे। बहुतेक ती तिरुपतीवरून येते आणि इथे मग तिरुपतीवरूनच ती लेटने निघाले असं समजलं, अनाऊन्स केले 2 वाजताच केलेली अनाऊन्समेंट। आता 2:30 वाजलेत, बघू अजून तरी काही दिसत नाही आलेली, पण येईल लवकर। आता आरवला लागली भूक, आम्ही बरोबर त्या टायमिंगमध्ये जेवण वगैरे आलेलो। आरव म्हणते तू डब्बा बिब्बा करून बी न्यायला पाहिजे होतीस मम्मी, नाही? अजून मी भूक लागली, अजून पण लागले। आता ज्यूस पिला, स्प्रिंगल्स खाल्लास आणि पण भूक लागली, तरी बी लागली। एक अर्धा तास जाऊन पोचते आपण, अर्धा तासात फक्त। येणारच ना, कसं काय येणार? आवाज कुठून येते एवढी? विमानात बसायचं म्हटलं की आरव जाम खुश असतो, कारण त्याला ढग बघायला प्रचंड आवडतात। 2+1 असं एक हे विमान होतं, अगदी छोटंसं कॉम्पॅक्ट पण मस्त वाटत होतं। स्टार एअरलाइन्सची ही जे पहिला विमानसेवा जी होती ना, तर ती मुंबईला आठवड्यातून 2 वेळा होती, पण आता त्यांनी दररोजच केलं, त्यामुळे खूप जणांना सोयीस्कर झालेलं आहे हे। आणि तिकीट पण कमी जास्त असतात, आधी तुम्ही बुक केलात तर बऱ्यापैकी कमी पडतात।
मस्त वाटत होतं. वातावरणची भीती होती मला, कारण का पावसाचं वातावरण कोल्हापूरमध्ये होतं आणि पुढे जाऊन कसं असेल माहीत नाही. आणि आरव इथे गुंग झाला होता, त्याला खूप भूक लागली होती, कारण आम्ही सकाळी भाकरी भाजी खाऊन निघालेलो टायमामध्ये, पण फ्लाईट डिले झाल्यामुळे थोडासा इश्यू झाला. मग त्याला ज्यूस आणि हे प्रिंगल्स वगैरे घेतले होते मी. मध्येच वातावरण खूप खराब होतं आणि त्या जेव्हा अनाऊन्समेंट केली पायलटने तेव्हा आरव जाम घाबरला होता. आणि कारण कसं हे छोटं विमान असल्यामुळे खूप असं हलतं आणि त्याच्यामुळे ते खूप भीती, पण मला एका टाईमला भीती वाटली होती. पण म्हटलं ठीक आहे, काही होणार नाही, झालं तर ठीक आहे, वरच्यावरच जाऊ. पण मस्त वाटत होतं हे ढग वगैरे, ह्या छान गोष्टी बऱ्यापैकी ओके वाटत होत्या. आणि बरोबर मला पाऊण तासच लागला. 2:15ला निघाले होते विमान, टेक ऑफ झाले होते आणि 4ला 5 मिनटं असताना बरोबर आम्ही मुंबईमध्ये येऊन पोहोचलो. आणि सचिन आधीच सांगितले होते की मी न्यायला येतो म्हणून, त्यांनी सुट्टी घेतली होती त्या दिवशी, म्हणजेच बुधवारच्या दिवशी ते आधीच येऊन थांबले होते. मग आम्ही आमचं लगेज जे आहे ते घेतलं आणि त्याच्यानंतर मग बाहेर पडलो. आरवची रिॲक्शन बघण्यासाठी मुंबईमध्ये आलो. फादर कुठे तुझे? फादर पप्पा आले नाही. कुठे आले पप्पा? भाऊ करतील पाठवून. ते बघ पप्पा तिकडे. बरोबर 5:45ला घरी येऊन पोहोचलेलो. इथून यायला आम्हाला 1 तास लागला बरोबर एअरपोर्टवरून ट्रॅफिकमुळे. त्या पोटात काय अडकलं? काय पोटात नाही अडकलं, जीन्स लईच टाईट झाली आहे. खाल्लाच आहे जास्त? शांतावस, प्रिंगल्स खाल्लं फक्त. प्रिंगल्सने जिंगल झाले सगळं तुझं. आता जाणार आहे की सायकलिंगला. काही नाही, निवांत वातावरण आहे. मला एक आश्चर्याचा धक्का बसला. आल्यानंतर काय केले, वरती सगळ्या बॅगा बिगा ठेवायच्या होत्या, त्या ठेवल्या. शूट करायला घेतलंच नाही, कारण शूट करायला घेतलं ना ते सगळं तर मग खूप वेळ होते. उद्या तसंही मला किचन वगैरे क्लीन करायचंच आहे. तुम्ही म्हटलं की तू ब्लॉग शेअर कर क्लिनिंगचा. म्हटलं ठीक आहे, उद्या करू. तात्पुरतं तरी कपडे वगैरे लावून बॅगा तरी नीट ठेवू. खाली आले, खालचं पण असं करते, ते बॉक्स वगैरे सगळं घालते. आणि खूप काय दिसतंय तुझं. आरव ते तुझं गिफ्ट आहे बाबाने आणलं. देखते हैं. वही है जो तुम चाहती थी. कपडे धुवायचे साबण आहेत. ते तुम्हाला देतील, मला देणार. अरे एवढे रॅप्स. गुलाबजामुन. शपथ मानायला लागेल, मानायला लागेल, मानायला लागेल. भारी भारी, सगळ्यात भारी गिफ्ट आहे, सगळ्यात भारी. हल्दीराम हल्दीरामचे गुलाबजामुन गिफ्ट. एवढं त्यांनी आठवणीत ठेवून ते आणलंय. काय तुझं आवडतं आहे का? मला अजूनपर्यंत एक गिफ्ट कुठल्या बर्थडेला नाही. अरे मला काय आवडते ना ते पण त्यांना माहिती नाही. मला सुनेला काय आवडते चांगलं माहिती आहे. गुलाब मी एक्सपेक्टेडच केलं नव्हतं. म्हणजे जड मला तर कुठे मूर्ती वगैरे आणल्यात की काय झालं मला. म्हणजे हे गिफ्ट आरव बोलला केक ना, तर मला वाटलं केक असेल. एवढा जण जड काय आणलं, भारी आणलं ना. एकदम भारी आहे, सगळ्यात भारी. हा, आणि सचिन जीजूनी तुमच्या रात्री 12ला मला विश केलेलं आणि त्यांनी गिफ्ट दिलंय मला. वरती येते नाही, आता तुला सापडणार पण नाही. सांग की मला. सरप्राईज बघा, उघडायचंच नाही काय. भारीच वाटलंय. खरं की नाही, खरं की नाही. कारण हे अनएक्सपेक्टेड होतं आणि ते हे कसं माहिती आहे, एक इमोशनल असतं ना. म्हणजे वडिलांनी दिलं ते हे असते की वडिलांना माहिती, पण सासऱ्यांनी देणं लक्षात ठेवून. ह्याच्या बाजूला अजून एक ते राहू दे. सासऱ्यांनी ते लक्षात ठेवून देणं की तुम्हाला काय आवडते, ते माझ्यासाठी एकदम ही खूप सरप्राईज माझ्यासाठी. आणि सचिनने घेऊन आलेत, एकदम आश्चर्याचा धक्काच दिलेत त्यांनी मला. पडलीस काय? आश्चर्याचा धक्का लागणार आहे. मामन हरिपेठे पडलीस काय? पडलीस काय म्हटलं आश्चर्याचा धक्का देऊन. हे कानातले दिलेत. थांबतो एक मिनिट.
दिसत नाही ते व्यवस्थित. पण इश्यू असं झालं की माझ्या कानाच्या पाकळ्या मोठ्या असल्यामुळे ते असं म्हणजे कसं पाहिजे तिथे लावल्यानंतर ते खाली असं पडलं पाहिजे, तर ते तसं होत नाहीये. कानाला होल वरती पडलाय का ते खाली जरा आणि पाकळ्या पण मोठ्या आहेत, मग त्याच्यामुळे आता मी उद्या हे चेंज करायला चालू. लहान पाकळ्या कुठं शोधायच्या? लहान पण ते असतातच जन्मता काही जणांच्या, मग ते चेंज करायचं. पण ही डिझाईन मला खूप आवडलेली, छान होती, पण आता चेंज करावं लागेल. माझं नेहमीच असं होतंय मुळे मम्मी मला एक सांगायचं तुला काहीतरी काम. येऊन पोचली घरी. आल्यानंतर थोडासा आराम केला, आंघोळ वगैरे झाली, आणि आता तिकडे जास्त थंडी, इकडे जास्त गरमी, त्याला डोकं दुखायला लागले. आजचा ब्लॉग छोटासा होता, होपचा आवडला असेल. आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटते. बाय बाय.